गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. तस्मै श्री गुरवे नमः. नमस्कार. आपण गेल्या वेळेस गीतेच्या 14व्या अध्यायातल्या 8व्या श्लोकापर्यंत आलो होतो. 7 आणि 8 असे 2 श्लोक आपण बघितले होते. रजोगुण आणि तमोगुण हे 2 आपल्याला कसे बांधतात त्याच्याबद्दल आपण चिंतन केलं होतं ना. आता त्याच्यानंतरचा श्लोक पाहू. आपण बघूया की आपले जे गुरु लोक आहेत ते आपल्याला काय सांगतात. प्रभुपाद आपल्याला सांगतात, सत्वं सुखे संजयती रजः कर्मणि भारत ज्ञानमावृत्य तु तमः प्रमादे संजयत्युत. सत्वं सुखे संजयती म्हणजे काय, की द मोड ऑफ गुडनेस ओ सन ऑफ भरत, द मोड ऑफ गुडनेस कंडिशन्स वन टू हॅपीनेस. म्हणजे आपण सत्वगुणातून सुख प्राप्त करतो. पॅशन कंडिशन्स वन टू फ्रुटिव्ह ॲक्शन. म्हणजे रजोगुणामुळे आपण काम्य कर्म करायला प्रवृत्त होतो. सो वी विल कंटिन्यू टू फुलफिल अवर डिझायर्स बाय डुईंग कर्म विच इज फ्युएल्ड बाय रजोगुण. अँड इग्नोरन्स म्हणजे तमोगुण कव्हरिंग वन्स नॉलेज. त्यांनी ज्ञानावर पडदा पडतो. ज्ञान आवृत्त असं होतं का? ज्ञानम आवृत्य म्हणजे ज्ञानम, इथे बघा, ज्ञानम नॉलेज आणि आवृत्य म्हणजे कव्हरिंग. ते जेव्हा होतं तेव्हा बाइंड्स वन टू मॅडनेस. इथे लिहिलंय प्रमादे. प्रमादे म्हणजे इथे ह्यांनी मॅडनेस लिहिलंय. प्रमादे म्हणजे तीच तीच चूक आपण पुन्हा पुन्हा करतो. म्हणजे कसं आहे बघा, की समजा आपल्या डोळ्यावर पट्टी बांधलेली असेल, तर आपण जिकडे जायचं असेल तिकडे चाचपडत जाऊ आणि दिसत नसल्यामुळे आपण पुन्हा पुन्हा त्याच खड्ड्यात जाऊन पडू. हा आहे तमोगुण आणि प्रमाद. प्रमाद म्हणजे तीच ती चूक पुन्हा करायची. इथे तीच ती चूक कुठली आहे माहिती आहे का? तीच ती चूक ही आहे, की आपण स्वतःला देह मानलेला आहे. मागच्या वेळेस आपण तमोगुणाचं आपल्यावर काय होतं अधिपत्य ते बघितलं होतं ना. तमोगुणाचा प्रभाव आपल्यावर कसा होतो, की आपण स्वतःला देह आहे असं मानतो. वी जस्ट कन्सिडर अवरसेल्व्स टू बी धिस ग्रोस बॉडी. तर तसं जर मानलं तर आपण तमोगुणात अडकलोय. त्याच्यामुळे मग आपण तीच ती चूक कशी करतो? आपण स्वतःला सीमित, संकुचित मानतो आणि मग काहीतरी करायला बघतो, ह्याच्यामध्ये काहीतरी जोडायला बघतो, मिळवायला बघतो. त्याच्यात जोडलं, मिळवलं, की मग आपण जास्त पूर्ण होऊ, असं आपल्याला वाटतं. सो वी वॉन्ट टू एक्सपॅन्ड, बट वी वॉन्ट टू एक्सपॅन्ड मटिरियली. वी वॉन्ट टू एक्सपॅन्ड म्हणजे ऑफकोर्स निसर्गाच्या कृपेमुळे आपलं शरीर जे आहे ते अगदी छोटं असतं आणि ते मोठं होतं आणि मग त्याच्यामध्ये आनंद होत असतो ना, की नाऊ वी आर बिकमिंग बिगर अँड बिगर अँड बिगर. कुठल्याही लहान मुलाला विचारा तुम्ही, तो म्हणेल, की मला लवकर मोठं व्हायचंय समहाऊ. पण नंतर ते तसं टिकत नाही ना. तारुण्य काही वर्ष टिकेल. त्यानंतर मग आपल्याला जगाकडनं पुष्कळसे धक्के बसतील. मग आपण विचार करू, की हे काय चाललेलं आहे? व्हॉट इज गोइंग ऑन? त्याच्यानंतर मग आपण गीतेच्या अभ्यासाकडे वगैरे वळू आणि मग त्याच्यातनं आपल्याला प्रश्नांची उत्तरं मिळायला लागतात, की हे सगळं काय चाललंय? परंतु ते जर नाही झालं, स्वतःला आपण देह मानत राहिलो, तर आपण तमोगुणामध्ये आणि रजोगुणामध्ये अडकलेलो आहोत. आपण तमोगुण आणि रजोगुण ह्याच्यामध्येच अडकलेलो असतो नेहमी. तमोगुणामुळे आपल्याला असं वाटतं, आपलं ज्ञान झाकलेलं आहे. तमोगुणानी काय ज्ञान झाकलेलं आहे, की मी खरा कोण आहे मला माहिती नाही. म्हणजे मी अमर्याद, असीमित, अनंत, अनादी, शाश्वत आहे, हे सत्य आहे. परंतु तमोगुणामुळे हे ज्ञान झाकलं गेलंय. म्हणून मग मी काय करतो, की रजोगुणाच्या साहाय्याने ह्या संकुचित मीला पूर्ण करायचा प्रयत्न करतो. रजोगुण करता, करता मी थकून जातो. आणि थकल्यानंतर मग रात्री पुन्हा झोपून जातो. म्हणजे काय, की मी उठल्यानंतर रजोगुणात आहे आणि थकल्यामुळे पुन्हा पुन्हा तमोगुणात आहे.
सो रजोगुण आणि तमोगुण ह्यांच्यामधला आपण फुटबॉल असतो. रजोगुण इकडनं लाथ मारतो आणि तमोगुण तिकडनं लाथ मारतो. म्हणजे काय आहे, की झोपेतनं आपल्याला तो उठवतो रजोगुण आणि मग रजोगुणामध्ये आपण अडकल्यामुळे रजोगुण आपल्याला पुन्हा झोपवतो. सो झोप आणि एक्सेसिव्ह ॲक्टिव्हिटी. कुठल्या प्रकारची ॲक्टिव्हिटी? काम्य कर्म, फ्रुटिव्ह ॲक्शन. सो धिस फ्रुटिव्ह ॲक्शन विल टायर अस डाउन बिकॉज देअर इज अ सेन्स ऑफ डुअरशिप. ह्याचं सगळ्यात सोपं उदाहरण म्हणजे आपण श्वास घेतोय. श्वास घ्यायला आपल्याला काही त्रास होत नाही. म्हणजे देवाची कृपा असेल तर म्हणजे कोणाला दमा वगैरे असेल तर मग त्यांना श्वास घ्यायला पण त्रास होतो. पण आपण समजा प्राणायाम करतो म्हटलं, तर प्राणायाम किती वेळ करू शकू आपण? किंवा भस्त्रिका, भस्त्रिका सोळा कपालभाती क्रिया किती वेळ करू? हार्डली अर्धा मिनिट, 1 मिनिट, 2 मिनिट. रामदेव महाराज तुम्ही असाल तर मे बी 5 मिनिट कराल. पण त्याच्यानंतर थकेल ना शरीर. आपली कर्म करण्याची क्षमता आपल्या शारीरिक क्षमतेवर अवलंबून आहे. सो द कॅपॅसिटी टू वर्क डिपेंड्स अपॉन द फिजिकल कॅपॅसिटी ऑफ द बॉडी. ती संपली की ते शरीर जे आहे ते झोपी जाणारच आहे. त्याला तुम्ही काही नाही करू शकत. आमच्या इथे योगासनांच्या वर्गामध्ये योगासनं काही फार जास्त टायरिंग नसतात. पण तरी देखील जेव्हा आपण त्याच्यानंतर 10 मिनिटाचं शवासन करतो, तेव्हा कधी-कधी मला पण झोप लागते. तर ह्याचा अर्थ हा आहे, की आपण रजोगुणातून तमोगुणात जातो आणि तमोगुणातून रजोगुणात जातो पुन्हा एकदा. पण सत्वगुण काय आहे ते ना आपण समजतो, ना आपली समजायची इच्छा आहे. सत्वगुण हा ज्ञानरूपी आहे. सत्वगुण इज द प्रिन्सिपल्स बेस्ड ऑन व्हिच रजोगुण ऑपरेट्स. जगामधल्या प्रक्रिया कशा घडतात, जे शिकल्यामुळे आपण विशिष्ट प्रकारची कर्म करून आपल्याला हवं ते कर्मफळ मिळवू शकतो. कुठलं कर्म केल्यामुळे कुठलं कर्मफळ मिळेल, हे जे ज्ञान आहे ना, द प्रिन्सिपल ऑन व्हिच द लॉ ऑफ कॉज अँड इफेक्ट वर्क्स, दॅट प्रिन्सिपल इज सत्वगुण. मी समजा अशा प्रकारे एखादं मशीन डिझाइन केलं आणि ते समजा 200, 300, 400 मैलाच्या वेगाने चालवलं, तर ते उडायला लागेल. त्याचा आकार मी असा करायला पाहिजे आणि त्याच्यामध्ये एवढा वेग यायला पाहिजे. म्हणजे मग ते हजारो किलोचं जरी असलं विमान, तरी ते उडेल. हे कशावर आधारित आहे? एव्हिएशनचे जे प्रिन्सिपल्स आहेत ना, एव्हिएशनचे जे नियम आहेत, एरोडायनामिक्सचे, ग्रॅव्हिटीचे, बॉयन्सीचे वगैरे हे जे सगळे नियम आहेत, हे जे आपण शिकलेलो आहे, त्या नियमांच्या आधारावर आपण समजा ते मशीन डिझाइन केलं आणि मग त्या वेगाने चालवलं, तर ते इट विल टेक ऑफ. पुष्कळदा मला असं वाटतं, काही-काही आमचे मित्र आहेत, त्यांच्यासोबत मी गाडीत बसतो, तेव्हा मी त्यांना म्हणतो, की "अरे, तुझ्या गाडीला जर पंख असते, ते उडायला लागली असती, इतकी जोरात चालवतो." तर जे सिद्धांत आहे, ज्या सिद्धांतांवर आपण तंत्रज्ञान उभं करतो आणि त्या तंत्रज्ञानाच्या आधाराने आपलं भौतिक जीवन सुखी करतो. ते सिद्धांत म्हणजे सत्वगुण. त्या सिद्धांतांच्या आधारावर आपण तंत्रज्ञान विकसित करायचं, अमुक-अमुक गोष्टी करायच्या, त्यातनं वस्तू जमा करायच्या, त्या वस्तू जमा केल्यामुळे आपण आपलं जीवन सुखी करायचं वगैरे, हे सगळं रजोगुण आहे, रजोगुण. परंतु हे कशावर आधारित आहे? तमोगुणावर आधारित आहे. तमोगुण काय आहे? तमोगुण हे अज्ञान, की ह्या सगळ्या वस्तू मिळवल्यामुळे मी सुखी होतोय, अशी माझी धारणा आहे. सो रॉंग अंडरस्टँडिंग, मिसअंडरस्टँडिंग, मिस्टेकन नोशन, गैरसमज, भ्रम, की मी हा देह आहे
आणि या देहाला जे काही चांगलं वाटतं, ते करण्यासाठी मी काहीतरी कर्म करेन. पण कुठलं कर्म केल्यामुळे कुठलं चांगलं फळ मिळेल, त्याच्यासाठी सत्वगुण आहे. सो सत्वगुण, रजोगुण आणि तमोगुण हे तिन्ही आपल्या जीवनामध्ये नेहमी कार्यरत असतात. पण सत्वगुणाचा उपयोग आपण प्रेय गोष्टींसाठी करतो. म्हणजे आय वॉन्ट टू ऑब्टेन समथिंग बिकॉज इट इज गोइंग टू बी प्लेजरेबल. म्हणून मी सत्वगुणाचा उपयोग करतो. परंतु सत्वगुणाचा उपयोग आपण जगाचं स्वरूप, माझं स्वतःचं स्वरूप आणि हे जग कसं चालतं, कुठल्या शक्तीमुळे चालतं, त्याचं काय स्वरूप, ईश्वराचं. ह्याचं ज्ञान प्राप्त करून घेण्यासाठी देखील करू शकतो. तशा प्रकारे जर आपण सत्वगुणाचा उपयोग केला, तर तो सत्वगुण बाधक नाही होत. पण सत्वगुणाचा उपयोग आपण प्रेय कर्मांसाठी करतोय. मला जे आवडतं, ते मी करणार. ते मी प्राप्त करणार किंवा मला जे आवडत नाही, ते मी माझ्या जीवनातनं घालवून देणार. ह्या कार्यक्रमासाठी मी सत्वगुणाचा वापर करतो. म्हणून मग आपण रजोगुणामध्ये आणि तमोगुणामध्ये अडकतो. ते आपल्याला नाही करायचे. इफ वी कॅन रिफ्रेन फ्रॉम दॅट वुड बी ऑसम. सुखात घालिते सत्व, रजकर्मात घालिते, ज्ञान झाकोनी संपूर्ण, दुर्लक्षी घालिते तम. सत्व आपल्याला सुखात घालतं, रज आपल्याला कर्मात घालतं आणि ज्ञान झाकोनी संपूर्ण, संपूर्ण ज्ञान झाकून दुर्लक्षी घालिते तम. म्हणजे आपलं लक्ष जे आहे ते आपल्या ध्येयापासून दुसरीकडेच घेऊन जातं. दॅट इज तमोगुण. त्यांनी ज्ञान झाकलं जातं. लेट अस सी व्हॉट किशोर कुलकर्णी सेज इन मुक्तछंद. सत्व बांधी सुखाशी, रज बांधी कर्माशी, तम झाकी ज्ञानासी व टाळी कर्तव्यासी. तमगुणामुळे आपलं ज्ञान झाकलं गेलं, तर आपण आपलं कर्तव्य जे आहे ते देखील कदाचित टाळू, कदाचित नाही नक्कीच टाळू. सुखानुभवासी असे सत्व देत, रजातून कर्मासी उत्पत्ती पार्थ. तमोगुण झाकी तसे ज्ञान योग्य, म्हणूनच कर्मासी त्यागी मनुष्य. सुखानुभवासी असे सत्व देतं. सत्वामुळे आपल्याला सुखाचा अनुभव होतो. रजामुळे काय होतं? रजोगुणामुळे कर्माची उत्पत्ती होते आणि तमोगुणामुळे ज्ञान योग्य जे ज्ञान आहे ते झाकलं जातं. म्हणून कर्म त्यागतो मनुष्य. दॅट्स व्हाय पीपल विल गिव्ह अप द श्रेयस कर्म ऑल्सो. तसं नाही करायचं आपल्याला. ज्ञानेश्वर महाराज काय म्हणतात बघा. आपण हे 8व्याचं बघितलं होतं ना ऑलरेडी. वी हॅव टू गो टू द 9th वन. 9व्या श्लोकामध्ये काय म्हणतात? सत्वं सुखे संजयती, रजकर्मणि भारत, ज्ञानमावृत्य तु तन्म, ज्ञानवा ज्ञानम आवृत्य तु तमः, प्रमादे संजयत्युत. हे भारता, सत्वगुण सुखाचे ठिकाणी आणि रजोगुण कर्माच्या ठिकाणी आसक्ती उत्पन्न करतो आणि तमोगुण ज्ञानाला झाकून प्रमादाच्या ठिकाणी आसक्ती उत्पन्न करतो. त्याच्यानंतर हा 10वा जो श्लोक आहे तो देखील त्यांनी एकामध्येच घेतलेला आहे. त्यामुळे आपण तेही बघून घेऊ आता. सो लेट मी गो टू द 10th वन. मग आपण दोघांवरही एकत्र चिंतन करूया. ठीक आहे. रजस्तमश्चाभिभूय सत्वं भवति भारत, रजसत्वं तमश्चैव तमसत्वं रजस्तया. म्हणजे समटाइम्स द मोड ऑफ गुडनेस बिकम्स प्रॉमिनंट, डिफिटिंग द मोड्स ऑफ पॅशन आणि इग्नोरन्स. म्हणजे सत्व कधी कधी जास्त प्रबळ असतो, त्यामुळे रज आणि तम हे कमकुवत होतात. समटाइम्स द मोड ऑफ पॅशन डिफीट्स गुडनेस आणि इग्नोरन्स. म्हणजे रजोगुण कधी प्रबळ असतो, त्यामुळे सत्वगुण आणि तमोगुण कमी होतो. आणि ॲट अदर टाइम्स इग्नोरन्स डिफीट्स गुडनेस आणि पॅशन. म्हणजे तमोगुण जेव्हा प्रबळ होतो, तेव्हा सत्वगुण आणि रजोगुण हे दोन्ही कमकुवत होतात. इन दिस वे देर इज ऑलवेज कॉम्पिटिशन फॉर सुप्रिमसी. हे सगळे एकमेकांवर कुरघोडी करण्याचा प्रयत्न करत असतात. अन्य दोघास जिंकुनी तिसरे करीते बळ, असे चढे कधी सत्व कधी रज कधी तम.
कधी सत्व, कधी रज, कधी तम हे एकमेकांवर कुरघोडी करण्याचा प्रयत्न करतात. तर मुक्तछंदमध्ये किशोरजी म्हणतात, की कधी सत्व प्रभावी रजतमावर, कधी रजाचा जोर सत्वतमावर, कधी तम जिंकी सत्वरजासी सांगती भगवान अर्जुनासी. वृत्तपदामध्ये म्हणतात, रजस तमस यासी सत्व भारी पडावे, तमस गुण व सत्वासी रजाने दमावे, रजस गुण सत् रजस गुण व सत्वासी दमावे तमाने, गुण असतही ऐसे वाढती पार्थ जाणे. रजस तमस यासी सत्व भारी पडावे किंवा तमस गुण आणि सत्वासी रजाने दमावे, आणि रजस गुण आणि सत्वासी दमावे तमाने असंही होऊ शकतं. गुण असतही ऐसे वाढती पार्थ जाणे. अशा प्रकारे गुण वाढत जातात आणि आपण त्या गुणांमध्ये अडकत जातो. तर लेट अस सी व्हॉट ज्ञानेश्वर महाराज हॅज टू से, की हे भरत कुलोत्पन्ना, रज व तम यांना जिंकून सत्व प्रकट होतो. रज आणि सत्व यांना जिंकून तम प्रकट होतो आणि तम आणि सत्व यांना जिंकून रज प्रकट होतो. पै हरुनी कफवात, जै देही आटोपे पित्त, तई करी संतप्त देह जेवी. कफ आणि वात यांना मागे सारून जेव्हा पित्त देहात व्यापतं, तेव्हा ते पित्त देहाला जसं संतप्त करतं. म्हणजे आपल्याला भूक लागते. का वरिष आतप जैसे, जिणवनी शीतची दिसे, तेव्हा होय हिव ऐसे आकाश हे. अथवा पावसाळा आणि उन्हाळा यांना जिंकून म्हणजे म्हणजे हे गेल्यानंतर जेव्हा थंडीच दिसते, तेव्हा आकाश थंडगार असं होतं. नाना स्वप्न जागृती, लोपून ये सुषुप्ती, तै क्षणू एक चित्तवृत्ती तेची होय. अथवा जागृत अवस्था आणि स्वप्नावस्था नाहीशी होऊन जेव्हा गाढ निद्रेची अवस्था प्राप्त होते, तेव्हा क्षणभर चित्तवृत्ती म्हणजे सुषुप्तीच जडमूड होते. तशी आपल्याला 3 उदाहरणं दिली आहेत ज्ञानदेव महाराजांनी. एक तर झोपेचं, स्वप्नाचं आणि जागृत अवस्थेचं. तर जेव्हा आपण जागे आहोत, तेव्हा आपण झोपलेलो पण नाही आहोत आणि स्वप्न पण नाही बघत आहे. पण दादा तुम्हीच तर म्हणता, की ही जागृत अवस्था पण स्वप्नवतच आहे. मग तुम्ही असं कसं म्हणता, की हे स्वप्न नाहीये? आपण सर्वसाधारण लोकांची गोष्ट करू, की आपल्याला आपण जागे असताना असं वाटतं, की मी आत्ता काही स्वप्न बघत नाहीये आणि मी झोपलेलो पण नाहीये. जेव्हा झोपलेलो असतो तेव्हा जागृत अवस्था पण नसते आणि स्वप्नावस्था पण नसते. आणि स्वप्न बघत असतो तेव्हा स्वप्न खरं वाटतं. तेव्हा ॲक्चुअली असं वाटतं, की आपण जागे आहोत असं वाटतं. जे खरोखरीचे वेदांती आहेत ना, अद्वैती म्हणजे, ते म्हणतील, की 2च खऱ्या अवस्था आहेत. एक तर म्हणजे सुषुप्ती आहे आणि दुसरी म्हणजे स्वप्नावस्था आहे. ते जागृत अवस्थेला देखील स्वप्नावस्थाच मानतात. आणि ह्या जागृत अवस्थेतून जेव्हा आपण जागे होतो, तिला खरी जागृत अवस्था म्हणतात. माझ्या स्वतःच्या स्वरूपामध्ये किंवा स्वरूपाच्या बोधामध्ये मी नेहमी जेव्हा असतो, तेव्हा मी खरा जागा असतो. व्यावहारिक जागृत अवस्थेमध्ये आणि स्वप्नावस्थेमध्ये मी स्वप्नातच आहे. आणि मग झोपलेलो असतो तेव्हा झोपलेला आहे. अद्वैताच्या दृष्टिकोनातून ह्या सगळ्याच्या सगळ्या अवस्था येतायत आणि जातायत असा फक्त भास होतोय. आपण जर त्या अवस्थांसोबत तादात्म्य केलं. सो इफ वी गेट completely identified with those states of experience, आपल्याला असं वाटेल की मी जागा झालो, मी झोपलो किंवा मला स्वप्न पडतंय. पण तसं नाहीये. आपण रेल्वे गाडीचं उदाहरण बघितलेलं आहे, की बाजूची गाडी हलली की आपल्याला असं वाटतं की आपण हललो. तर जर आपलं लक्ष जागृतावस्थेवर, स्वप्नावस्थेवर आणि निद्रावस्थेवर असेल, तर आपल्याला असं वाटेल की मी स्वप्नात गेलो, मी जागा झालो, मी झोपी गेलो. असं नाही आहे. माझ्या अवेअरनेसमध्ये, माझ्या जाणीवेमध्ये आत्ता सध्या जागृतावस्था आहे. माझ्याच जाणीवेमध्ये स्वप्नावस्था येणार आहे. माझ्याच जाणीवेमध्ये निद्रावस्था देखील येणार आहे. सो निद्रावस्था इज गोइंग टू बी एन एक्सपिरियन्स ऑफ ॲब्सेन्स. इट्स नॉट गोइंग टू बी एन ॲब्सेन्स ऑफ एक्सपिरियन्स बिकॉज आय एम ऑल्वेज देअर.
निद्रावस्थेमध्ये देखील मी आहे ना. म्हणून तर जेव्हा मी झोपेतून उठतो, तेव्हा म्हणू शकतो, की मला काल चांगली छान झोप लागली होती. काल मला रात्री 8:30लाच झोप आली, त्यामुळे मला 4 वाजताच जाग आली. असं होऊ शकतं ना? तर हा कोण आहे, की जो हे म्हणू शकतो, की मी झोपेत होतो? कारण की हा जागा जो आहे जीव, तो तर झोपेत नव्हता. पण झोपेमध्ये आणि जागृतावस्थेमध्ये दोन्हीमध्ये एक समान तत्व आहे, जे ह्या दोन्हींचा आधार आहे. ते मी आहे. त्या खऱ्या मीमध्ये जागृतावस्था, स्वप्नावस्था आणि निद्रावस्था या तिन्ही येतात आणि जातात. ह्याच्याकडे जर लक्ष असलं तर फार चांगलं होईल. तर हे एक उदाहरण दिलं, राइट? दुसरं उदाहरण काय दिलं आपल्याला? वात, पित्त, कफ आणि 3 सीझन्स. सो वात, पित्त, कफ म्हणजे काय? आपल्या शरीरामध्ये 3 वी कॉल देम ह्युमर्स किंवा 3 तत्व आहेत. पृथ्वी आणि जलतत्व या दोघांच्या एकत्रीकरणामुळे कफ तयार होतो शरीरामध्ये, व्हिच इज हेवी. त्याला वजन आहे. दुसरं जे तत्व आहे ते वायू तत्व आहे. त्याच्यामुळे वात. सो दॅट प्रिन्सिपल अलाउज ऑर मेक्स थिंग्स मूव्ह विथिन द बॉडी. आणि तिसरं म्हणजे पित्त. पित्त म्हणजे अग्नितत्व आहे. सो दॅट अग्नितत्व इज रिस्पॉन्सिबल फॉर ऑल द ट्रान्सफॉर्मेशन्स इन द बॉडी. तर ही तिन्ही तत्व एकमेकांशी नेहमी स्पर्धा आणि चढाओढ करत असतात. समजा अग्नितत्व जास्त झालं, तर आपल्याला भूक लागेल. मग आपण काय करतो, त्याच्यामध्ये जलतत्व आणि पृथ्वी तत्व घालतो. म्हणजे अन्न खातो आणि पाणी पितो. म्हणजे मग तो अग्नी जरा शांत होतो. नंतर मग काय होतं, की हळू तो अग्नी आपलं काम करत असतो आतल्या आत. हे सगळं पृथ्वी तत्व आणि जलतत्व पचवायचं. ते सगळं पचलं, की मग पुन्हा तो डोकं वर काढतो. तर त्याने डोकं वर काढलं, की पुन्हा आपण त्यात अग्नीमध्ये पाणी आणि आणि पृथ्वी तत्व टाकतो. तर असं करत आपण ह्या तिघांनाही संतुलनात ठेवण्याचा प्रयत्न करतो. ते जर नसेल, तर मग कुठलातरी एक ह्युमर जो आहे ना, तो आपलं डोकं वर काढेल. आपण जर त्या अग्नीकडे लक्ष नाही ठेवलं, सारखं त्याच्यामध्ये पृथ्वी आणि जलतत्व टाकत राहिलो, म्हणजे काय आपण खूप खात राहिलो, पीत राहिलो, तर मग तो अग्निमंद होईल. त्याला आयुर्वेदामध्ये अग्निमांद्य म्हणतात. आणि अग्निमांद्य हे आपल्या सगळ्याच्या सगळ्या क्रॉनिक डिसीजेसचं किंवा लाईफस्टाईल डिसीजेसचं मूळ कारण आहे. तुम्ही कुठल्याही आयुर्वेदिक वैद्याला विचारा. बरं, तो अग्नी समजा खूप जास्त झाला. मग काय होईल? मग आपण दुष्काळग्रस्त असल्यासारखे दिसू. सो द अग्नी तत्व विल बिकम प्रिडॉमिनंट आणि देअर इज नॉट इनफ पृथ्वी तत्व आणि जलतत्व टू काम इट डाउन. म्हणजे काय, की आपल्याला पुरेसं अन्न किंवा पाणी नाही मिळालं. तर मग ते अग्नितत्व जास्त प्रज्वलित होईल. मग ते घर जाळून टाकेल. अग्नीमुळे आपण घर पण जाळू शकतो किंवा आपण स्वयंपाक पण करू शकतो. आपण त्या अग्नीचा उपयोग करून स्वयंपाक करणं अपेक्षित आहे. घर जाळणं अपेक्षित नाहीये. म्हणजे आपल्याला आपल्या शरीरामधले हे जे तिन्ही ह्युमर्स आहेत, वात, पित्त, कफ, हे तिन्ही नेहमी संतुलनात ठेवायचे. बरं, त्याच्यानंतर हे तर आपण करू शकतो. ह्याच्यावर आपला पुरेसा कंट्रोल आहे. परंतु बाहेरचं जे हिवाळा, पावसाळा आणि उन्हाळा हे 3 ऋतू आहेत. ऋतू म्हणण्याच्या सीझन्स. ऋतू तर 6 असतात आपल्याकडे. माहिती आहे का आपल्याला? ग्रीष्म, वर्षा, हेमंत, शिशिर, शरद, शिशिर, हं, नंतर वसंत. असे 6 ऋतू असतात. परंतु आपण 3 सीझन्स बघू फक्त. हिवाळा, उन्हाळा आणि पावसाळा. ऊन खूप जास्त झालं की पाऊस पडतो.
पाऊस पडल्यानंतर सगळ्या ढगांमधलं सगळं मॉइश्चर गेलं, की मग ते ढग चालले जातात. मग नुसतं आकाश राहतं. परंतु पाणी पडल्यामुळे सगळं थंड होतं. हिवाळा येतो. मग त्याच्यानंतर हळू पृथ्वीचं जे काही इन्क्लिनेशन असतं अगेन्स्ट द सन ते बदललं, की मग पुन्हा उन्हाळा येतो. उन्हाळा आला, की पुन्हा पाण्याची वाफ होते. तर हे चक्र अगदी अनादी काळापासून चालत आलेलं आहे. एक सीझन गेला, की दुसरा सीझन येतो. दुसरा सीझन गेला, की तिसरा येतो. त्याच्यामध्ये या तिन्ही गोष्टींचं एक प्रकारे संतुलन प्रस्थापित होत असतं. आता सध्या जस्ट आपलं नवरात्र संपलं ना, त्याच्यामध्ये आपण पावसाळ्यातून आता हिवाळ्याकडे चाललेलो आहोत. त्यामुळे आधी आपल्या शरीरामध्ये जे काही तयार झालेलं असेल, उन्हाळ्यात आणि पावसाळ्यामध्ये आपल्या शरीरामध्ये पित्त तयार होतं. त्या पित्ताचं शमन करण्यासाठी एका विशिष्ट प्रकारे दूध आटवून आणि ते चंद्राला दाखवून कोजागिरीच्या दिवशी रात्री प्यावं असं म्हणतात. म्हणजे मग ते पित्त जे असतं ना त्याचं शमन होतं आणि नंतर आपलं शरीर हिवाळ्यासाठी तयार होतं. तर वात, पित्त, कफ ह्या तिघांचं संतुलन आपण नेहमी आपल्या शरीरामध्ये मेंटेन करायला पाहिजे. त्याचप्रमाणे आपला जो आहार असेल तो बाहेर जो काही सीझन असेल त्यानुसार असायला पाहिजे. टू बॅलन्स दॅट. आणि त्याच्यामुळे काय होईल, की आपल्या शरीरातली जी सगळी तत्व आहेत, ती सगळी तत्व संतुलनात राहतील. सो दिस इज व्हॉट विल हॅपन. लेट अस होप वी कॅन डू दॅट. जैसी रजतमे हारवी, जै सत्व माजू मिरवी, तई जीवा करवी म्हणवी सुखिया नामी. त्याप्रमाणे रजोगुण आणि तमोगुण नाहीसे करून तो सत्वगुण जीवाकडून मी सुखी आहे ना असं म्हणवतो. तैसेची सत्वरज लोपोनी तमाचे भोज, वळघे तै सहज प्रमादी होय. त्याचप्रमाणे सत्वगुण आणि रजोगुण हे नाहीसे करून जेव्हा तमोगुणाची वृद्धी होते तेव्हा आत्मा हा सहजच प्रमादी म्हणजे चुका करणारा होतो. सो व्हेन tamogund is predominant, we continue to repeat mistakes. दयाची गा परिपाठी, सत्व तमाचे पोटी, तमा ते पोटी. घालुनी जेव्हा उठी रजोगुण. तमा ते जे लिहिलंय ना, तमा ते म्हणजे तमाला. राईट? आम्ही जेव्हा लहान होतो तेव्हा मराठीमध्ये आम्हाला शिकवायचे, की स, ला आणि ते ही 3 अक्षरं जर सगळ्या शेवटी लावली ना एखाद्या शब्दाच्या, तर त्याला आपण म्हणू, की त्याला किंवा त्यास किंवा त्याते. दे ऑल मीन द सेम थिंग. ते हा हे जे अक्षर आहे किंवा हा जो शब्द आहे, ते हॅज बीन यूज्ड हिअर फॉर कन्व्हिनियन्स ऑफ द पोएट्री. तर ते म्हणजे ला किंवा स. ओके. याचा आपण काय वाटू मग तयाची गा परिपाठी सत्व तमाते म्हणजे तमास पोटी. घालुनी म्हणजे सत्व तमाला पोटात घालतं तेव्हा उठी रजोगुण. त्याच रीतीने सत्वगुणाला सत्वगुणास किंवा सत्वगुणात ला किंवा सत्वगुणात ते स ला ते. ओके. त्याच रीतीने सत्वगुणाला आणि तमगुणाला पाठीमागे सारून जेव्हा रजोगुण उठतो तेव्हा काय होतं, तेव्हा कर्मा वाचुनी काही आन गोमटे नाही, ऐसे मानी देही देह राजू. तेव्हा कर्मावाचून दुसरं काही सुंदरच नाही असं देहात देहराज जो आत्मा आहे तो मानतो. म्हणजे सत्व आणि तम जेव्हा खाली जातात, रजोगुण डोकं वर काढतो, तेव्हा आत्म्याला असं वाटतं, की आता कर्म केल्याशिवाय किंवा कर्म करून अमुक एखादं फळ मिळवल्याशिवाय दुसरं काही सुखाचं साधन नाही. सत्वगुण जर प्रबळ असला नेहमीच, तर आपल्याला हे लक्षात येईल, की आपल्यामधला जो आनंद आहे, तो आनंद बाहेर कशामध्ये नाहीये. तो आनंद आपल्या आतच आहे.
तर कर्म केल्यामुळे, अमुक एखाद्या कर्मफळामुळे आपल्याला आनंद मिळेल, ह्या भ्रमातून आपण मुक्त होतो. किंवा झोपल्यामुळे आपल्याला आनंद मिळेल, याही भ्रमातून आपण मुक्त होतो. जेवढी आवश्यक असेल, तेवढी झोप आपण अवश्य घेऊ. झोप कमी करण्याचा प्रयत्न करू. झोप कमी करण्याची साधना सध्या आपले पंतप्रधान करायचा प्रयत्न करतायत. कारण की दिवसातले 24 पैकी 20-21 तास ते कामं करतात आणि त्यांना असं वाटतं, की एवढा काळ कमी आहे. त्यामुळे 24ही तास काम कसं करता येईल? कशाकरता? मला काहीतरी त्याच्यातनं मिळवायचं म्हणून? नाही, नाही. देशाला त्यातून काय मिळेल? सनातन धर्माला त्याच्यातून काय मिळेल? त्याच्यासाठी मी योगदान जितकं करेन तितकं कमीच आहे. 2002 पासून किंवा 2001 पासून ही व्यक्ती सामाजिक जीवनात प्रॉमिनेंटली आहे. ही हॅज बीन इन पब्लिक लाईफ प्रॉमिनेंटली सिन्स 2001. त्याच्या आधी त्यांनी 25 वर्ष संघटनेचं काम केलं. त्याच्या आधी 25 वर्ष परिव्राजकासारखे राहिले. शिक्षण प्राप्त केलं. आणि आपण कसं राहायला पाहिजे? देशासाठी आपण कसं आपलं आयुष्य जगायला पाहिजे? त्याचं शिक्षण घेतलं. त्याच्यानंतर गेल्या 20-21 वर्षामध्ये ही व्यक्ती जेव्हा पब्लिक ऑफिसमध्ये आहे. ही हॅज बीन होल्डिंग पब्लिक ऑफिस सिन्स अबाउट 2001 और 2002. करेक्ट? तेव्हापासून ते आत्तापर्यंत गेल्या 23 वर्षात ते आजारी पडले आहेत म्हणून आजचा कार्यक्रम रद्द झाला. असं 23 वर्षात एकदाही झालेलं नाहीये. नॉट इव्हन वन्स. आपण जेव्हा कुठल्याही मीटिंगमध्ये असतो किंवा एखादं भाषण करत असतो, तेव्हा नुसता आळस दिलाय किंवा जांभई आलेली आहे किंवा इव्हन थकवा दिसलाय डोळ्यावर, चेहऱ्यावर, असं देखील होत नाही. असं एखादी व्यक्ती वयाच्या 50व्या वर्षापासून ते 75व्या वर्षापर्यंत करू शकते, असे किती लोक करू शकतात? वर्किंग कंटिन्युअसली 7 days a week, almost 24 hours a day, for 23 years at a stretch, without any break. ते ब्रेक कशापासून घेतात माहिती आहे का? ते ब्रेक घेतात जेवणापासून. वर्षातून 2 वेळा 9-9 दिवस नवरात्रामध्ये, एकदा रामाच्या नवरात्रात आणि एकदा देवीच्या नवरात्रात. ते 9 दिवस अन्नापासून ब्रेक घेतात. त्याच्यामुळे काय होतं, की शरीर तर डिटॉक्सिफाय होतच होतं, पण आपलं मन देखील डिटॉक्सिफाय होतं. सो द माइंड बिकम्स व्हेरी शार्प. तुम्ही जर जलतत्व आणि पृथ्वी तत्व यांना काही काळासाठी दूर ठेवलं, तर अग्नितत्व गेल्या 6 महिन्यामध्ये आपल्या शरीरामध्ये जो काही कचरा जमा झालेला असेल, तो कचरा जाळून टाकतं. दॅट इज कॉल्ड डिटॉक्सिफिकेशन आजकालच्या भाषेमध्ये. देहशुद्धी. आणि देहशुद्धी जर झाली, तर देह निरोगी अवस्थेमध्ये पुढचे 6 महिने पुन्हा चालतो. मग पुन्हा 6 महिने झाले, की पुन्हा देहशुद्धी करा, डिटॉक्स. पुन्हा 6 महिने चालतो. सो ब्रेक इज नॉट बिकॉज ऑफ इलनेस, बट ब्रेक इज व्हॉलंटरी फ्रॉम सॉलिड फूड. अशा प्रकारे जर आपण राहू शकलो, अशा प्रकारे जर आपल्या मनावर आपलं संतुलन असलं, नियंत्रण असलं, ताबा असला, तर आपणही निरोगी जीवन जगू शकतो.
हा माझा गेल्या 7 वर्षातला अनुभव आहे स्वतःचा. त्यामुळे आपले पंतप्रधान कसं अशा प्रकारे राहू शकतात, याची मला स्वतःच्या अनुभवावरून कल्पना आहे. पण त्याच्यासाठी ध्येय उदात्त आणि उच्च पाहिजे. हा देह चांगला राहिल्यामुळे मला आणखीन मौज-मजा करता येईल. So I will remain healthy because I want to enjoy all the things in this world that can be enjoyed because of a healthy body. अशा प्रकारच्या मनस्थितीमध्ये समजा आपण आपला देह टिकवला, तर मौज-मजा कदाचित करू सुद्धा, परंतु मुक्ती नाही मिळणार. उदाहरण चांगदेव महाराज 1400 वर्ष देह जगवला, परंतु मुक्ती मिळाली का? नाही. कारण की खरी मुक्ती कुठे आहे, हे माहितीच नव्हतं. अज्ञानावश आपण रजोगुणामध्ये आणि तमोगुणामध्ये अडकलो. सत्वगुण कळलेला होता पूर्णपणे. त्यामुळे कुठलं कर्म केल्यामुळे देह पुष्कळ वर्ष चालू शकतो, हे कळलं. सिद्धी प्राप्त झाली. कायाकल्पाची सिद्धी प्राप्त झाली. परंतु उपयोग काय? 1400 वर्षाच्या योग्याला 14 वर्षाच्या मुक्ताबाईंनी मुक्त केलं शेवटी. तर आपल्याला कितीही सिद्धी प्राप्त झाली, तरी सुद्धा जोपर्यंत आपण सापेक्ष जगाला खरं मानतो आहोत, तोपर्यंत मुक्ती नाही आहे. त्रिगुण वृद्धी निरूपण ती श्लोकी सांगितले जाण आता सत्वादी वृद्धी लक्षण सादर परियसी. 3 गुणांची वृद्धी कशी होते याचं निरूपण 3 श्लोकांनी तुला सांगितलं असं समज. आता सत्वादी वृद्धीचं लक्षण आदरपूर्वक आहे का? तर अशा प्रकारे सत्व, रज आणि तम हे 3 गुण जे आहेत, ते आपल्याला कसे नाचवतात, हे आपण शिकलो. 8व्या 8व्या नाही 9व्या आणि 10व्या श्लोकात. याच्याबद्दल कोणाला काही चिंतन करायचंय किंवा तुमच्या मनात काही प्रश्न आहेत? ते जर असलं तर आपण थोडं चर्चा करू. नाहीतर मग आपण पुढचा श्लोक घेऊ. ठीक आहे? शॅल वी स्टार्ट विथ द नेक्स्ट श्लोक? 11व्यामध्ये काय म्हणतात भगवान? सर्वद्वारेषु देहेऽस्मिन् प्रकाश उपजायते ज्ञानं यदा तदा विद्यात् विवृद्धं सत्त्वमित्युत. The manifestation of the mode of goodness can be experienced when all the gates of the body are illuminated by knowledge. आपल्या शरीराची सगळी द्वारं जी आहेत, ती जर ज्ञानाच्या प्रकाशाने प्रकाशित असली, तर सत्वगुण मॅनिफेस्ट होईल, सत्वगुण प्रगट होईल. प्रज्ञेचा इंद्रियद्वारा प्रकाश सगळीकडे देहात पसरे तेव्हा जाणावे सत्व वाढले. सत्वगुणांनी युक्त जो मनुष्य असतो ना, त्याचं शरीर देखील फार तेजस्वी असतं बरं का. सो द वन हू रिव्हेल्स इन सत्वगुण, ही इज एक्स्ट्रीमली ब्रिलियंट. मुक्त छंदामध्ये काय म्हणतात? जेव्हा ज्ञानप्रकाश पसरी समस्त शरीरावयवावरी अवयवावरी सत्वगुण प्रभावाचा समय तेव्हा असे जाण निसंशय. ज्ञानप्रकाश पसरी किंवा समस्त शरीरावर आणि अवयवांवर सत्वगुणाचा प्रभावाचा समय तेव्हा असे जाण निसंशय. समस्ता शरीरी प्रकाशा पहावे असे ज्ञान योगेची ऐसे म्हणावे. गुणामाजी तिन्ही असे तेची सत्व असे अर्जुना तो तयाचा प्रभाव. समस्ता शरीरी प्रकाशा पहावे. सगळ्या शरीरावर प्रकाश आहे म्हणजे ब्रिलियन्स. आपलं सगळं अन्न जे आहे ते ओजसपर्यंत ट्रान्सफॉर्म झालेलं आहे. कारण की
पृथ्वी, जल, अग्नी, वायू हे सगळेच्या सगळे तत्व आणि आकाश, दे आर ऑल इन बॅलन्स, दे आर संतुलित. नामदेव महाराज म्हणतात, या देहामध्ये सर्व इंद्रियांच्या ठिकाणी प्रकाश म्हणजे ज्ञान जेव्हा उत्पन्न होतं तेव्हा सत्वगुणाची वृद्धी झाली आहे असं म्हणावं. त्याच्यानंतर 11, 12, 13, 14, 15 5 श्लोक त्यांनी एकत्र घेतलेत. आपण एक काम करूया, हे पाचही श्लोक आत्ता म्हणू, त्यांचे अर्थ बघू आणि नंतर मग त्याचं जे निरूपण आहे ते सगळं एकत्र नंतरच बघू. चालेल? So let us see what Nande Maharaj or Prabhupada has to say. लोभ प्रवृत्तिरारंभ कर्मणामशमः स्पृहा रजस्येतानि जायन्ते विवृद्धे भरतर्षभ. O chief of the Bharatas, when there is an increase in the mode of passion, the symptoms of great attachment, fruitive activity, intense endeavor, and uncontrollable desire and hankering develop. रजोगुण जर प्रबळ असला तर हे होईल. अप्रकाशो प्रवृत्तिश्च प्रमादो मोह एव च तमस्येतानि जायन्ते विवृद्धे कुरु नंदन. When there is an increase in the mode of ignorance, तमोगुण जेव्हा जास्त होतो तेव्हा काय होतं, ओ सन ऑफ कुरु? डार्कनेस, इनर्शिया, मॅडनेस अँड इल्युजन आर मॅनिफेस्टेड. अंधकार, जडपणा, मॅडनेस. मॅडनेस ते प्रमादाला म्हणतात, म्हणजे तीच ती चूक पुन्हा करणं. किंवा इल्युजन, इल्युजन म्हणजे जे आपल्याला दिसतंय ते आपण खरं मानतो, त्याच्या मागे खरं काय आहे हे समजून घेण्याचा प्रयत्न नाही करत. यदा सत्वे प्रवृद्धे तु प्रलयं याति देहभृत् तदोत्तमविदां लोकान् अमलान् प्रतिपद्यते. When one dies in the mode of goodness, he attains to the pure higher planets of the great sages. आपण समजा सत्वगुणामध्ये देह सोडला तर आपण चांगल्या दिशेने जाऊ. प्लॅनेट्स ऑफ द ग्रेट सेजेस, ऋषी लोकांमध्ये आपण जाऊ. रजसी प्रलयं गत्वा कर्मसंगीषु जायते तथा प्रलीनस्तमसी मूढयोनिषु जायते. समजा when one dies in the mode of passion, रजोगुणामध्ये जर आपण देह सोडला तर ही टेक्स बर्थ अमॉंग दोज एंगेज्ड इन फ्रुटिव्ह ऍक्टिव्हिटीज. म्हणजे पुन्हा आपण या लोकांमध्येच येऊ, कर्म करून कर्मफळामुळे सुखी होऊ अशा भ्रमामध्ये जगू. अँड व्हेन वन डाईज इन द मोड ऑफ इग्नोरन्स, ही टेक्स बर्थ इन द ॲनिमल किंगडम. आपण समजा तमोगुणामध्ये देह सोडला तर मनुष्य देह नाही मिळणार, दुसऱ्या कुठल्या तरी देहामध्ये आपण जाऊ आणि मग त्यातले सगळे भोग भोगू, असं होईल. प्रवृत्ती लालसा लोभ कर्मारंभ अशांतता ही उठती, ही दोन्ही उठती जेव्हा तेव्हा जाणावे रज वाढले. प्रवृत्ती, लालसा, लोभ, कर्मारंभ, अशांतता हे सगळं जेव्हा वाढतं तेव्हा रज वाढलं असं समजावं. अंधार मोह दुर्लक्ष अप्रवृत्ती चहूकडे देहात माजली तेव्हा जाणावे तम वाढले. अंधार, मोह, दुर्लक्ष, अप्रवृत्ती हे जेव्हा सगळीकडे होतं तेव्हा देहात काय माजलं? तम वाढलं असं समजायचं. वाढले असता सत्व जाय जो देह सोडूनी जन्मतो शुभ लोकात तो ज्ञात्यांच्या समागमी. जेव्हा सत्व वाढलेलं असतं तेव्हा जर देह सोडला तर आपण शुभ लोकांमध्ये जाऊ आणि ज्ञाते जे आहेत त्यांच्या समागमी म्हणजे त्यांच्या सोबत किंवा त्यांच्या सत्संगामध्ये राहायला आपल्याला आवडायला लागेल. आपल्याला समजा हा वेदांताचा किंवा हा गीतेचा वर्ग आवडत असला किंवा आपले जे गुरु लोक आहेत, विनोबा भावे आहेत, ज्ञानेश्वर महाराज आहेत, आत्ताचे जे आहेत ते आमचे गुरु जे आहेत ते अनुभवानंद आहेत, सर्वप्रियानंद आहेत किंवा परमानंद आहेत, ह्या सगळ्यांचे आपण जेव्हा प्रवचन ऐकतो आणि ते आपल्याला आवडायला लागतात, त्याच्यामध्ये रस वाटायला लागतो, म्हणजे काय की त्या संतांच्या सोबत राहायला आपल्याला आवडतं. ज्ञात्यांच्या समागमी ह्याचा अर्थ काय आहे की हा जन्म आपला शुभ आहे असं आपण समजायला पाहिजे. म्हणजे गेल्या जन्मामध्ये सत्वगुणामध्ये आपण देह सोडला होता, म्हणून आपल्याला या जन्मामध्ये या गोष्टींमध्ये रस वाटायला लागला. तर आता काय करायचंय की आता ह्याच्यानंतर आपल्याला सत्वगुणामध्ये देखील अडकायचं नाहीये. पुढचा जन्म नकोच आहे आपल्याला. आपल्याला या जन्मामध्ये शिकून घ्यायचंय की आपण कोण आहोत, म्हणजे मग पुढचा जन्म मिळणारच नाही आपल्याला किंवा पुढच्या जन्मामध्ये दुसरा देह धारण करण्याची गरज नाही उरणार. रजात लीन झाला तो कर्मासक्तात जन्मतो
तमी बुडून गेला तो मूढ योनीत जन्मतो. रजामध्ये म्हणजे रजोगुणात जर लीन झालेला असला तर तो कर्मासक्तांमध्ये जन्मतो. म्हणजे त्यांना कर्मामुळे काहीतरी मिळेल आणि मग आपण कर्म जमा करत जाऊ. सो वी विल accumulate even more and more karma and we'll get stuck in the relative existence. जन्मोजन्म आपण तेच करत राहू आणि समजा तमामध्ये बुडून गेला तर तो मूढ योनीत जन्मतो. म्हणजे मग त्याच्यानंतर आपण मूढ योनीत जाऊ. म्हणजे वी विल बी डिल्युडेड. मुक्त छंदामध्ये काय म्हणतात? रज असे जोरात जेव्हा लोभ ऐहिक रस तेव्हा कर्मप्रवृत्ती अतिवासना पार्था जाण दृश्य खुणा. ह्या खुणा आहेत रज जोरात असेल तेव्हाच्या. लोभ, ऐहिक रस. ऐहिक रस म्हणजे इंटरेस्ट इन द रिलेटिव्ह वर्ल्ड. ऐहिक म्हणजे आत्ता जे आहे ते. त्याच्यामध्ये रस वाटणं, कर्मप्रवृत्ती, अतिवासना ह्या सगळ्या गोष्टी रजोगुणामुळे होतात. विवेकनाश, आळस, निष्काळजी, मोह ही चिन्हे दृश्य मनुष्यामाजी. त्या समयीची तेव्हा तमभारी सत्वगुणावरी रजोगुणावरी. तमोगुण जेव्हा रजोगुणावर आणि सत्वगुणावर भारी असतो तेव्हा विवेकनाश, आळस, निष्काळजीपणा, मोह ही सगळी चिन्ह आपल्याला दिसतात. मृत्यू ठाकता सामोरी असेल सत्वगुण भारी. त्यासी होई सद्गती प्राप्त ज्ञान्यांच्या उत्तम लोकात. मरताना समजा सत्वगुण प्रिडॉमिनंट असला तर आपण ज्ञानांच्या उत्तम लोकात जाऊ. रजोगुण मृत्यूसमयी जिंकला, पुनर्जन्म कर्मसक्तात लाभला. तमोगुणाचे जरी वर्चस्व असावे तरी त्याने मूढ योनीत जन्मा यावे. रजोगुण मृत्यूसमयी समजा जिंकला तर पुनर्जन्म कुठे होईल? कर्मासक्त लोकांमध्ये होईल. आणि तमोगुणाचं जर वर्चस्व असलं तर मग मूढ योनीमध्ये आपण जन्माला येऊ. त्याच्यानंतर वृत्तबद्धामध्ये आपले बंधू काय म्हणतात किशोरजी? रजाच्या प्रभावे मनुष्याची वृत्ती दिसे ऐहिकी अर्जुना सर्वथाती. स्पृहाती अशी जी शमेना कधीही राहावेची कर्मी तयाने सदाही. रजाच्या प्रभावाने मनुष्याची वृत्ती कशी होईल की ऐहिकी आपण राहू नेहमी आणि स्पृहा अशी असेल की कधीही ती शमणार नाही. स्पृहा म्हणजे डिझायर टू रिपीट द एक्सपिरियन्सेस, प्लेझंट एक्सपिरियन्सेस, प्लेजरेबल एक्सपिरियन्सेस. शमेना म्हणजे त्याचं कधी शमन होणार नाही, ती भूक कधीच शांत होणार नाही. राहावेची कर्मी सदा तयाने सदाही. मग तेव्हा आपण कर्म करत राहू सारखं. हा जन्म गेला की दुसरा जन्म घेऊ, पुन्हा कर्म करू, पुन्हा कर्म तयार करू, पुन्हा कर्मफळ तयार करू, पुन्हा त्याच्यामध्ये अडकू. सो विल रिमेन स्टक इन संसार. नसावाची जेव्हा विवेकासी थारा न प्रवृत्ती कर्माची आलस्य निद्रा. प्रमादा करावे व मोही असावे तमाचे प्राबल्य त्यासी म्हणावे. नसावाची जेव्हा विवेकासी थारा, विवेक नाहीये, न प्रवृत्ती कर्माची आणि आलस्य निद्रा, आपल्याला आळस आणि निद्रा आहे. प्रमादा करावे व मोही असावे. मोही असू आपण म्हणजे मोहित. सो विल बी डिल्युडेड. डिल्युडेड बाय व्हॉट? की हा देह म्हणजेच मी आहे, या देहाची सुख म्हणजेच माझी सुख आहेत. म्हणून आपण तीच ती चूक परत करत राहू, म्हणून प्रमाद करत राहू. तमाचे जे प्राबल्य त्याशी म्हणावे म्हणजे तमोगुणाचं प्राबल्य झालं. मनुष्यासी यावाची मृत्यू ही जेव्हा असावी ही सत्वाची सत्ता ही तेव्हा. तयासीची लाभे गती श्रेष्ठ तीची जिथे शुद्ध वस्ती ही ज्ञानी जनांची. जेव्हा मनुष्याची मृत्यू आला तेव्हा सत्वाची जर सत्ता असली तर काय होईल? लाभे गती श्रेष्ठ तिची. श्रेष्ठ गती आपल्याला मिळेल तिथे शुद्ध वस्ती ज्ञानीजनांची. कुठल्या लोकात जाऊ? म्हणजे आता तुम्ही विचार करा की आता ह्या क्षणी जगामध्ये अज्ञानी लोकांची कमी आहे का? परंतु आपल्याला ज्ञानी लोकांचा सहवास सहजपणे कसा काय लाभतोय? आता आपल्याकडे हे जे सगळे टूल्स आहेत, YouTube झाले, Instagram झाले किंवा आणखीन काही झालं, पुस्तकं झाली इतकी सगळी. तर त्याच्यामध्ये आपण ज्ञानी जे लोक आहेत, त्यांच्या समागमात, त्यांच्या सत्संगामध्ये राहू शकतो आहोत. हे आपलं किती चांगलं भाग्य आहे बघा बरं तुम्ही. रजाच्या रजाच्या प्रभावी असे मृत्यू जासी मनुष्यात कर्मा पुनर्जन्म त्यासी.
तमाच्या प्रभावी जरी मृत्यू यावा, पुनर्जन्म त्या मूढ योनीत घ्यावा. समजा रजोगुणाच्या प्रभावामध्ये आपण देह सोडला, तर आपण याच जगामध्ये मनुष्य देहातच येऊ आणि आणखीन कर्म करू. परंतु आपण कर्म केल्यामुळे जर ह्याच्यामध्ये सारखं अडकलेलो राहिलो आणि चुकीची कर्म केली, तर मग आपल्याला मूढ योनीत जावं लागेल पुन्हा. सो आपण हा देह सोडल्यानंतर पुन्हा मनुष्य जन्म मिळेलच अशी खात्री नाहीये. कारण की आपण काय-काय पापं केली आपल्यालाच माहिती नाही. आपल्याला तर असं वाटतं की आपण पापं केलीच नाहीयेत. आपण सगळं चांगलंच राहिलेलं आहे. त्यामुळे समजा पुढच्या जन्मामध्ये आणखीन कुठल्यातरी देहामध्ये जायची वेळ आली तर काय कराल? तो चान्स कशाला घ्यायचा? व्हाय टेक दॅट चान्स? ज्ञानदेव काय म्हणतात बघूया? या फक्त श्लोकांचे अर्थ बघून नंतर मग आपण बाकीचं नंतर करू. ठीक आहे? या देहामध्ये आणि सर्व इंद्रियांच्या ठिकाणी प्रकाश म्हणजे ज्ञान जेव्हा उत्पन्न होतं, तेव्हा सत्वगुणाची वृद्धी झाली असं समजावं. हे भरतश्रेष्ठा, रजोगुण अधिक झाला असताना लोभ प्रवृत्ती म्हणजे पुढे येईल ते कर्म करण्याकडे कल, अचाट कर्मांचा आरंभ, दुर्धर अभिलाषा आणि विषयाची लालसाही उत्पन्न होतात. हे कुरुनंदना, तमोगुण अधिक झाला असता अविवेक, अप्रवृत्ती, प्रमाद आणि मोह हे निर्माण होतात. सत्वगुणाची वाढ असताना जर मनुष्य मृत्यू पावला तर तो ज्ञानी आणि शुद्ध अशा लोकांमध्ये जन्म पावतो आणि रजोगुणाची वाढ असताना मरण पावल्यास कर्मासक्तीने युक्त अशा मनुष्यलोकी जन्म पावतो. त्याचप्रमाणे तमोगुणाची वृद्धी असताना मरण पावल्यास पुरुष म्हणजे लोह, लोष्ट, पाषाण इत्यादी ज्ञानहीन योनींमध्ये जन्म पावतो. लोह, लोष्ट, पाषाण म्हणजे आपल्याला प्राण्याचा किंवा झाडाचा सुद्धा जन्म येणार नाही. आपल्याला आपण दगड बनून राहू. आपण त्या अहिल्याची गोष्ट ऐकतो ना, की त्या अहिल्याची शिळा झाली होती. शिळा म्हणजे मोठा दगड. मग त्या दगडाला रामाचा जेव्हा पाय लागला, तेव्हा त्या शिळेतून एकदम अहिल्या प्रगट झाली. अहिल्या उद्धरली रामानी, नारायणानी. अशी कथा आहे पुराणामध्ये. राइट? तर हा देह सुटल्यानंतर आपण कुठल्या देहामध्ये जाऊ किंवा कुठल्या मॅनिफेस्टेशनमध्ये पुन्हा एकदा मॅनिफेस्ट होऊ, कशाप्रकारे प्रगट होऊ, हे आपण आत्ता ह्या जन्मी जे काही केलं असेल त्याच्यावर अवलंबून आहे. आपल्याला आपण जे केलंय ते माहिती पण नाही. भगवंताच्या कृपेने, ज्ञानदेव महाराजांच्या कृपेने आपल्याला इतका चांगला सत्संग घर बसल्या इंटरनेटच्या मार्फत मिळू शकतं. और कितने अच्छे दिन चाहिए. हे असून देखील समजा आपण कोण आहोत हे आपण जर नाही ओळखलं, तर आपल्यासारखे दुर्दैवी आपणच असू. असं अजिबात असण्याची गरज नाहीये. आपण सुदैवी आहोत. आपण सुदैवीच आहोत. आपण सुदैवी आहोतच आणि आपणच जे सगळे लोक इथे आहोत किंवा हे जे सगळे लोक ऐकतायत ते सुदैवी आहोत. आपण सुदैवी आहोत. आपणच सुदैवी आहोत. आपण सुदैवीच आहोत. आपण सुदैवी आहोतच. ह्याच्यामुळे किती फरक पडतो बघा बरं. अशा प्रकारे ह्या विचारातच आपण याच्या पलीकडच्या सत्रापर्यंत राहू अशी प्रार्थना करून आजच्या पुरता आपण इथे थांबू. ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांती. हरि ओम श्री गुरुभ्यो नमः. हरि ओम. नमस्कार.